कोणतीही बिर्याणी म्हटलं की आपल्याला ती करायला खूप अवघड वाटतं, पण अगदी सोप्या पद्धतीनं आणि अगदी कमी साहित्यात ही पटकन अशी ही अंडा बिर्याणी तयार होते. इथं बघू शकता भाताचा प्रत्येक कण असा मोकळा मोकळा तयार झालेला आहे. नमस्कार, यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे. तर इथं मी बासमती दावतचा तांदूळ घेतलेला आहे. बिर्याणी करताना आपल्याला तांदूळ हा जुना वापरला तर आपला भात आहे तो खूप मोकळा होतो आणि अशा प्रकारचे मोठे दाणे असलेलाच तांदूळ इथं वापरायचा आहे. आता हा तांदूळ आपल्याला 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. धुताना एक काळजी घ्यायची आहे, आपल्याला खूप चोळून हा तांदूळ धुवायचा नाही, नाहीतर मग त्याचे तुकडे होतात आणि भात असा सुटसुटीत होत नाही. हलक्या हातानं आपल्याला हे तांदूळ आहे तो 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. इथं बघू शकता पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता तांदूळ भिजेल एवढंच आपल्याला पाणी घालून ह्याला अर्धा तास बाजूला ठेवायचा आहे, म्हणजे प्रत्येक दाणा आहे तो मस्त असा भिजला जातो. तोपर्यंत आपण इथं बिर्याणीला लागणारी तयारी करून घेऊया. आता हे पहिल्यांदा बिर्याणी करताना आपल्याला जो तळलेला कांदा लागतो त्याला बरिस्ता असं म्हणतात, तर तो आपण तयार करून घेणार आहोत. तर इथं मी 2 मोठे कांदे आहेत ते उभे चिरून घेतलेले आहेत. कांदे आपल्याला उभे चिरून इथं मी स्वच्छ पाण्यानं धुवून ते हलकेसे कोरडे करून घेतलेले आहेत, म्हणजे त्याचा जो उग्र वास असतो तो निघून जातो. आता हा कांदा आपल्याला पूर्णपणे लालसर होऊस्तोपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे. इथं मी हा कमी तेलात छान असा भाजून घेतलेला आहे. आता हा छान भाजला गेलेला आहे, आपण काढून घेऊया. आता एका पातेल्यामध्ये मी 2 मोठे पेले पाणी घेतलेलं आहे. जेवढा आपण तांदूळ घेतला, आता इथं मी 2 वाट्या तांदूळ घेतले तर 2 मोठे ग्लास आहेत ते पाणी घेतलेलं आहे. आता ह्याच्यात आपल्याला खडे मसाले घालून घ्यायचे आहे. इथं जायपत्री, नंतर हिरवी इलायची, दालचिनी, मिरे आणि एक बदाम फूल असं आपल्याला ह्या पाण्यातच घालायचे आहेत मसाले जर आपण पाण्यात घातले तर भात शिजवतानाच त्याला खूप छान असा चव लागते. आता आपल्याला भात शिजवण्यापुरतंच इथं मीठ घालून घ्यायचं आहे. आता हे पाण्याला उकळी आल्यानंतर हे मसाले आहेत ते आपण काढून घेणार आहोत, कारण जर खाताना ते मसाले तोंडात आले तर बिर्याणी खायला आपल्याला आवडत नाही. आता थोडीशी कोथिंबीर मी इथं घालून घेतलेली आहे, त्या कोथिंबीरीचा पण खूप छान असा सुवास येतो. आता हे तांदूळ छान भिजले गेलेले आहेत. आता हे पूर्ण आपल्याला एक 70% भात आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे. इथं बघू शकता पाण्याला छान उकळी आल्यानंतर ह्यात थोडासा लिंबू पिळून घ्यायचा आहे, म्हणजे भाताचे प्रत्येक कण असे मोकळे मोकळे होतात. आता इथं बघू शकता भात आपला शिजला गेलेला आहे, प्रत्येक दाणा हा वेगळा झालेला आहे. आता हा आपल्याला बंद करायचा आहे, जास्त शिजवून द्यायचा नाही आहे. आता जे उरलेले मसाले होते तेच आपण इथं घालून घेणार आहोत. इथं आता आपण अंड्याची मसाला तयार करून घेणार आहोत. आता ह्या मसाल्यामध्येच मी 2 मिरच्या आहेत त्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत, त्या पण तेलात आपण छान तळून घेणार आहोत. आता इथं मीडियम साईजचे 2 बारीक चिरलेले कांदे आहेत ते पण हलकेसे भाजून घ्यायचे आहेत. छान असा गुलाबी कलर आलेला आहे. आता ह्याच्यात एक बारीक चिरलेला टोमॅटो घातलेला आहे. टोमॅटो साधारण मीडियम साईजचा आहे. आता टोमॅटो शिजण्याकरता इथं थोडंसं मीठ घातलेलं आहे. कोथिंबीर घालून आपल्याला टोमॅटो पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे. कच्चापणा अजिबात ह्या ग्रेव्हीमध्ये राहता कामा नये. आता झाकण लावून याला आपल्याला शिजवून द्यायचं आहे. टोमॅटो पूर्ण शिजला की मग ग्रेव्ही छान तयार होते. इथं बघू शकता टोमॅटो आपला छान शिजला गेलेला आहे, मऊसूत झालेला आहे आणि कांदा आणि टोमॅटोसोबत तो छान असा तयार झालेला आहे. आता ह्याच्यात आपल्याला 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे, 1/2 चमचा हळद घातलेली आहे, 1 मोठा चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे, 1 चमचा धने पावडर घातलेली आहे. आता हे मसाले आपल्याला छान परतून घेतलेला आहे. इथं बघू शकता तेल छान सुटलं गेलेलं आहे. थिकनेस वाढवण्यासाठी इथं मी 2 चमचे दही वापरणार आहे. दही छान हलकंसं फेटळून घेतलेलं आहे, ते ह्या ग्रेव्हीमध्ये घालायचं आहे. आता हे घालताना गॅसची फ्लेम एकदम मोठी करून आपल्याला 1-2 मिनटं सतत हलवत राहायचं आहे, म्हणजे दही आपलं फाटलं जाणार नाही. दह्यानं ह्या ग्रेव्हीला छान अशी तरी येते, कलर पण खूप छान येतो
आणि मग कोणतीही प्रकारचं वाटण इथं वापरायची गरज नाही आहे. इथं बघू शकता दही आपलं हे छान कांदा टोमॅटो सोबत परतलं गेलेलं आहे. कलर पण खूप छान आलेला आहे. आता हे पूर्ण ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे. इथं तेल पण बघू शकता खूप छान असं सुटलं गेलेलं आहे. आता ह्याच्यात थोडंसं ह्याची ग्रेव्ही तयार करण्यासाठी, पातळ करण्यासाठी जे भातातलं पाणी आहे तेच मी इथं वापरलेलं आहे. वेगळं वापरण्याची गरज नाही आहे. हलकंसं ह्याला ग्रेव्हीला टेक्स्चर किंवा थोडंसं एकसारखी कन्सिस्टन्सी येण्यासाठी इथं मी पाणी वापरलेलं आहे. तुम्हाला जेवढी कन्सिस्टन्सी हवी आहे तेवढं तुम्ही हे भाताचं पाणी ह्याच्यात ॲड करू शकता. आता इथं मी 6 अंडी घेतलेली आहे. त्याला हलकेसे असे उभे काप करून घेतलेले आहेत. आता हे आपल्याला ह्या मसाल्यासोबत एक 2 ते 3 मिनटं छान परतून घ्यायचे आहेत, जेणेकरून जो मसाला आहे तो पूर्णपणे ह्या अंड्याच्या आतमध्ये गेला पाहिजे. यासाठी इथं मी ह्या अंड्याला असे उभे काप दिलेले आहेत. एक 2 ते 3 मिनटं आपल्याला हे छान परतून झालं की ह्या मसाल्यापुरतंच आपल्याला मीठ वापरायचं आहे, कारण भात शिजवताना आपण मीठ वापरलेलं आहे. टोमॅटो शिजवताना पण थोडंसं मीठ वापरलेलं आहे, त्यामुळं ते बेतानं घाला. आता हा तळलेला कांदा आणि कोथिंबीर घालून एक 2 मिनटं परतून ह्याला एक छान वाफ आणून द्यायची आहे. म्हणजे मसाला आहे तो पूर्णपणे आपल्या अंड्यामध्ये तो शिरला जातो. आता इथं बघा झाकण लावून मी एक 2 मिनटं वाफ देणार आहे. हे छान अशी आपली ही ग्रेव्ही तयार झालेली आहे अंड्या मसाल्याची. आता हे अंडा आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत. इथं मी फक्त अंडा आणि थोडा मसाला काढून घेत आहे एका डिशमध्ये. थोडासा मसाला आपल्याला खालतीच ठेवायचा आहे. आज आपण इथं अंड्याची थर बिर्याणी बघणार आहोत. इथं मसाला मी ठेवलेला आहे. जो भात शिजवून घेतलेला होता तो चाळणीतनं असं निथळून आपण पूर्ण एक लेअर लावून घेणार आहोत. इथं चमच्यानं असं छान पैकी पसरून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ही अंडी ठेवायची आहेत. इथं बघू शकता दिसायलाच खूप छान दिसत आहे. मस्त असा तो मसाला पण आहे ना, तो भाताला हलकासा लावून घ्यायचा आहे, म्हणजे कलर पण खूप छान येतो भाताला आणि खाताना पण ते मसाला आहे तो पूर्णपणे लागला जातो. आता हा तळलेला कांदा हलकासा आपण ह्याच्यावर पसरणार आहोत. कोथिंबीर पण थोडीशी पसरणार आहोत. आता जो उरलेला भात आहे तो चाळणीनं नितळून आपल्याला पूर्णपणे भातावर लावून घ्यायचा आहे. इथं बघू शकता छान असा लावून घेतलेला आहे. हलकासा दाबायचा आहे म्हणजे तो पूर्णपणे दम त्याला लागला जातो. आता तळलेला कांदा आहे तो परत एकदा आपल्याला पूर्णपणे भातावर लावून घ्यायचा आहे. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोडंसं मी केशराचं हे दूध करून घेतलेलं होतं ते आपल्याला घालून घ्यायचं आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचा आपल्याला इथं कलर इथं यूज नाही करायचा. नॅचरली कलर आहे तोच आपण इथं घेणार आहोत. आता हे पूर्णपणे आपल्याला ही लावून झालेली आहे. आता हे डायरेक्ट गॅसवर न ठेवता आता एक तवा ठेवलेला आहे. तवा छान हलकासा मी गरम करून घेतलेला आहे. आता ह्याच्यावर ही कढई ठेवायची आहे आणि झाकण लावून त्याच्यावर एखादं जड काहीतरी ठेवायचं आहे, खलबत्ता किंवा काही तुम्ही जड वस्तू ह्याच्यावर ठेवा, जेणेकरून ह्याची वाफ आहे ती बाहेर निघायला नको. आता मी इथं छोटासा खलबत्ता ठेवलेला आहे. एक 10 मिनटं ह्याला छान अशी मी दम दिलेला आहे. इथं बघू शकता मस्त अशी ही दम बिर्याणी अंड्याची तयार झालेली आहे. अगदी अप्रतिम आणि प्रत्येक दाणा हा असा मोकळा तयार झालेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आता हा आखाड चालू आहे तर ह्या आखाड्याला अशी ही अंड्याची दम बिर्याणी नक्की ट्राय करा.